बुलेटिनचा श्री गणेशा बाप्पाच्या बातम्या। सगळ्यांनाच आता गणेशोत्सवाचे वेध लागले। बाप्पाच्या आगमनाची सगळीकडे जय्यत तयारी सुरू आहे। मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे बाप्पा मंडपात विराजमान होत असताना लालबागच्या राजाची झलक पाहायला मिळाली। पारंपरिक पद्धतीने लालबागच्या राजाची पहिली झलक दाखवण्यात आली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ नृत्याविष्काराच्या माध्यमातून सादर करण्यात आला। संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास लालबागच्या राजासमोरील पडदा उठला आणि सगळ्यांनीच आपल्या लाडक्या राजाचं पहिलं दर्शन घेतलं। यंदा लालबागच्या राजाच्या दारी रायगडाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे। रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याचं दर्शन यावेळी लालबागच्या राजाच्या दरबारात होणार आहे। शिवाय आकर्षक अशी फुलांची आरास देखील यावेळी करण्यात आली आहे। लालबागच्या राजाच्या मंडपाची ही प्रतिकृती दिवंगत कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी साकारली आहे। लालबागच्या राजाचा मंडप ही नितीन देसाईंची शेवटची कलाकृती ठरली। गणपती आणि लालबाग हे समीकरण फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण राज्यभरात सर्वश्रुत आहे। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक लालबागमध्ये दाखल होत असतात। इतकंच नाही तर अगदी राजकारणी, सेलिब्रिटी आणि उद्योजकही लालबागच्या चरणी लीन होतात। त्याच राजाची पहिली झलक आज दाखवण्यात आली। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी एक खुशखबर आहे। कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना उद्यापासून टोलमुक्त प्रवास करता येणार आहे। या संदर्भात राज्य सरकारनं आदेश जारी केले। कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने मुंबईत जातात। या सर्व गणेश भक्तांना कोकणातील प्रवास सुखकर व्हावा यासाठी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफीसह इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले। त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागानं 16 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यंत टोल माफीचा निर्णय जाहीर केलाय। या टोल माफी सवलतीसाठी गणेशोत्सव 2023 कोकण दर्शन अशा आशयाचे स्टिकर्स ठाणे पोलीस, वाहतूक पोलीस चौक्या आणि आरटीओ कार्यालयात उपलब्ध करून द्यावेत असे आदेश देण्यात आले। हाच पास परतीच्या प्रवासासाठी देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे। पोलीस आणि परिवहन विभागानं गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्या सूचना दिल्यात। एकूणच त्यामुळे कोकणात गणेशोत्सवाला जाणाऱ्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला। यावरून मनसेनं मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर निदर्शनही केली। यावेळी मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य असून रस्त्याची दुरवस्था आहे। याकडे मंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी मनसेनं षण्मुखानंद सभागृहाबाहेर धडक देत जोरदार आंदोलन केलं। यावेळी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांसह नेते संदीप देशपांडेंना ताब्यात घेतलं। षण्मुखानंद सभागृहात अभियंत्यांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात मंत्री रवींद्र चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी सभागृहाच्या बाहेर मनसेनं ही आंदोलन केलं। आम्ही आमचा निषेध व्यक्त करायला आलोय आणि लोकशाहीत निषेध व्यक्त करायला प्रत्येकाला अधिकार आहे। आम्ही इथेच बसतोय, आम्हाला आतमध्ये पण नाही जायचंय। कोकणवासियांना पूर्णपणे दिशाभूल करतायत, कारण हे ज्या वेळेला योगेश चिले आमचे सन्माननीय नेते यांनी ज्या वेळेपासून सुरुवात केली त्यावेळेपासून या सरकारने टसका घेतला। लोकशाहीने आंदोलन जेवढं करा त्याला शुभेच्छाच, पण लोकशाहीच्या बाहेर जर आंदोलन झालं तर ते चुकीचं होईल असं मी म्हटलं। एकूणच मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न मनसेच्या अजेंड्यावर असल्याचं दिसून येत आहे। दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा तोटा अशी नवी नुकतीच मुंबईमध्ये गोष्ट घडली। शिवसेना आणि ठाकरे गटाच्या वादाचा फटका मुंबईत मनसेला बसला। मुंबईत मनसेला मंडप उभारण्याला परवानगी नाकारण्यात आली आहे। गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत मागील वर्षी शिवसेना आणि ठाकरे गटात हाणामारी झाली होती। एका मंडपावरून सुरू झालेला वाद पिस्तूल काढण्यापर्यंत पोहोचला होता। त्यामुळे आमदार सदा सरवणकर यांचं पिस्तूल पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। आता मागील वर्षी या दोन पक्षात झालेल्या भांडणाचा तोटा मनसेला सहन करावा लागतोय। गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पाणी सरबताची व्यवस्था करणारा मंडप मनसेकडून मागील 15 वर्षापासून उभारला जातो। मात्र हा मंडप उभारू नये अशी नोटीस मनसे आणि ठाकरे गटाला आली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही हा कार्यक्रम करणारच। गणपतीची जेवढी मंडळ आहेत आणि खाजगी असून दे किंवा घरगुती गणपती असून दे, सगळ्यांचं स्वागत आम्ही करणार, तिकडे उभे राहू। राज्यातील मागील वर्षात झालेले सत्तांतर, शिवसेनेचे 2 गट आणि स्थानिक राजकारणातून वाद झाला। मात्र हा वाद नेमका मनसेने उभारलेल्या मंडपाजवळ झाला। परिणामी 2 शिवसेनेच्या भांडणामुळे मनसेला नाहक तोटा सहन करावा लागतोय। काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलतात, मागे पडतात किंवा मग त्या नष्टही होतात। अगदी त्याचप्रमाणे मुंबईकरांची लाडकी नॉन एसी डबल डेकर बस आज रिटायर झाली। वरकरणी ही एक निर्जीव डबल डेकर, पण
बसच्या कित्येक आठवणी आज मुंबईकरांच्या उफाळून बाहेर आल्या. अंधेरीतील बेस्टच्या आगरकर चौक बस स्थानकापर्यंत धावलेली ही अखेरची डबल डेकर बस. अशा प्रकारच्या नॉन एसी डबल डेकर बस यापुढे मुंबईच्या रस्त्यावर धावणार नाहीत. बेस्टची पहिली डबल डेकर बस 1937 मध्ये धावली. आयुर्वान संपल्यानं आणि तांत्रिक समस्यांमुळे हळूहळू या बसेस बेस्टच्या ताफ्यातून टप्प्याटप्प्यानं कमी करण्यात आल्या. अखेर 8 दशकानंतर या नॉन एसी डबल डेकर बसचा प्रवास आज थांबला. या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि बसच्या वाहन चालकांना गलबलून आलं. या बसचा केक कापत बसला निरोप देण्यात आला. ये हमारी माँ जो है जा रही है आज, हमारे को छोड़ के जा रही है, उसका बहुत हमको दुख हो रही है. त्याच्याबरोबर आमचा एक संबंध जोडलेला होता, पब्लिकचा पण संबंध जोडलेला आहे, आमचा पण जोडलेला आहे. लोग आगे बढ़ के इसमें सब पूरा म्यूजियम बीएसटी का जो जितना ब्रिटिश जमाने से है वो अब तक वो हम लोग उसमें करेंगे. या पुढील काळात अशा प्रकारची एकही नॉन एसी डबल डेकर बस प्रवाशांच्या सेवेत नसेल. यापुढे एसी डबल डेकर बस प्रवाशांसाठी चालवण्यात येतील. सध्या सणासुदीचे दिवस सुरू झाले. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. मात्र सणासुदीच्या या धामधुमीत तुम्ही खरेदी करत असलेल्या मिठाईतून तुम्हाला विष तर दिलं जात नाही ना, असा प्रश्न निर्माण झालाय. कारण नाशिकमध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 1100 किलो बनावट खवा जप्त करण्यात आलाय. गुजरातमधून येणारा हा खवा ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून नाशिक शहरात आणि त्यानंतर शिर्डीला पाठवला जाणार होता. दूध आणि मलाईपासून खवा बनवला जातो. मात्र अन्न औषध प्रशासनानं जप्त केलेला हा खवा म्हणजे तेलापासून तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दुधाविना तेल आणि केमिकल पासून तयार केलेला खवा आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. हा जो खवा होता तो गुजरातवरून ऑइलपासून आणि स्किम मिल्क पावडरपासून बनलेला आहे. तो आपल्या शरीराला हानिकारक आहे. काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वरमध्ये असंच दुधाविना बनवलेले मलाईदार पेढे जप्त करण्यात आले होते. नाशिक आणि शिर्डी ही धार्मिक नगरी आहे. या ठिकाणी मंदिरांमध्ये लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या भाविकांना प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या पेढ्यांमधून भाविकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं या निमित्तानं उघड झालंय. राज्य मंत्रिमंडळाची या आठवड्यातली बैठक उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे. मराठवाड्यात होणाऱ्या या बैठकीसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषणांचा वर्षाव होणार. मंत्रिमंडळ बैठकीत 40,000 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाबाबत या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. यासोबत मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी मेडिकल आणि कृषी कॉलेजची घोषणा होणार असल्याचं बोललं जात आहे. मराठवाड्यात सोयाबीन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, त्यामुळे सोयाबीन रिसर्च सेंटरची घोषणा होऊ शकते. मराठवाड्यात अनेक निजामकालीन शाळा आणि कार्यालय त्यांच्या पुनर्विकासासाठी निधीची तरतूद केली जाणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं काही घोषणा होऊ शकतात. महत्त्वाच्या काही निर्णय कॅबिनेटमध्ये चर्चा होतील. 2016 साली 49,000 कोटीच्या ज्या घोषणा होत्या त्याचं बोला आणि आत्ता बोला 40,000 कोटी. नवीन सरकार आली फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये, त्यावेळेस 49,800 कोटीचं पॅकेज घोषित केलं होतं. त्या पॅकेजचं काय झालं? मराठवाड्यात 7 वर्षानंतर मंत्रिमंडळ बैठक होतीये, त्यामुळे आगामी निवडणुका समोर ठेवून योजनांचा वर्षाव होणार आहे. मराठवाड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय होणार असल्याचं बोललं जातंय. या बैठकीत मराठवाड्याला दिलासा देण्यासाठी एक मोठं पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे. सातत्यानं दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यासाठी या बैठकीत 40,000 कोटींच्या पॅकेजची घोषणा होऊ शकते. सिंचन विभागानं 21,000 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवलाय. यातील 13 ते 14,000 कोटींच्या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागानं 10 ते 12,000 कोटी, ग्रामविकास विभागानं 1,200 कोटी, कृषी विभागानं 600 कोटी, वैद्यकीय शिक्षक विभागानं 500 कोटी, महिला बालकल्याण विभागानं 300 कोटी, शालेय शिक्षण विभागानं 300 कोटी, क्रीडा विभागानं 600 कोटी, उद्योग विभागानं 200 कोटी, सांस्कृतिक कार्य विभागानं 200 कोटी तर नगरविकास विभागानं 150 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवलाय. शनिवारी संभाजीनगरमध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी सर्व विभागानं हे प्रस्ताव पाठवलेत. या प्रस्तावात कोणते विषय मान्यतेसाठी द्यायचे यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली गेली आहे. ही समिती या संदर्भात निर्णय घेऊन मंत्रिमंडळ बैठकीसमोर प्रस्ताव ठेवेल. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या आधी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय तडका खमंग फोडणी द्यायला सुद्धा सुरुवात झाली. राज्य मंत्रिमंडळाची शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक होतीये. मात्र बैठकीच्या आधी खर्चाचे आकडे समोर आल्यानं चांगलाच गदारोळ सुरू झाला.
आतापर्यंत मराठवाड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकांसाठी मुख्यमंत्र्यांचा मुक्काम सुभेदारी शासकीय विश्रामगृहात असायचा. मात्र एकनाथ शिंदे यांचा मुक्काम 32,000 रुपये भाडं असलेल्या अलिशान हॉटेलमध्ये असणार आहे. पंचतारांकित रामा इंटरनॅशनल हॉटेलमधील एकूण 30 रूम बुक करण्यात आल्यात. त्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह इतर सर्व मंत्री वास्तव्य करणार आहेत. ताज हॉटेलमधल्या 40 रूममध्ये सर्व सचिव वास्तव्याला असतील. अमरप्रीत हॉटेलमधील 70 रूम्समध्ये उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी वास्तव्याला असतील. अजंता अँबॅसेडर हॉटेलच्या 40 रूममध्ये उपसचिव आणि खासगी सचिवांचा मुक्काम असणार आहे. तर जेवणाच्या एका थाळीचा दर 1,000 ते 1,500 रुपयांपर्यंत असणार आहे. यांचं कल्चर 5 स्टार कल्चर आहे सगळ्यांचं. ते आमच्याकडे बोट दाखवतात, पण यांना कधी सामान्य माणसाचे दुःख कळलं. 1,500 रुपयाचं जेवणाची थाळी कशासाठी पाहिजे? अरे सर्वसामान्याचं सरकार आहे ना. मराठवाड्यावर दुष्काळाचा सावट आहे. अशा परिस्थितीत बैठकीवर वारेमाप खर्च करण्याऐवजी बैठकीतून मराठवाड्याला दिलासा मिळावा ही अपेक्षा आहे. राज्य मंत्रिमंडळाची मराठवाड्यात उद्या बैठक होतीये. या बैठकीमध्ये मराठवाड्याच्या दुष्काळासह अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे. अशा ठाकरे गटाचे नेते मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी शेतीची पाहणी केली. पावसानं ओढ दिल्यानं मराठवाड्यातील अनेक भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी पिकं वाया गेली आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगरमधल्या अनेक तालुक्यातल्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. गंगापूर तालुक्यातील लोहगाव इथं आदित्य ठाकरे यांना शेतकऱ्यांनी आसूड दिला. सरकार केवळ मोठमोठ्या घोषणा करत आहे, मात्र प्रत्यक्षात बळीराजाला कोणतीही मदत मिळत नसल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. शेतकऱ्यांना हे सांगतो की आम्ही तुमच्या सोबत आहोत. जी काही आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न करतोय, सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, सरकार ऐकत नाहीये, पण तरी देखील शेतकऱ्यांसमोर गुडघ्यावर बसणं हे सरकारची जबाबदारी आणि ते काम करून घेण्यासाठी आलं. छत्रपती संभाजीनगरनंतर आदित्य ठाकरे उद्या नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्याचा आदित्य ठाकरे प्रयत्न करत आहेत. राज्य सरकारमध्ये कंत्राटी भरतीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाल्याचा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. या संदर्भात आपल्याला विनाकारण ट्रोल केले जात असल्याचंही त्यांनी म्हटलंय. राज्यातील महायुती सरकारनं सर्व सरकारी कार्यालयात अधिकारी, कर्मचारी, शिक्षक अशी तब्बल 150 पेक्षा अधिक प्रकारची पदं कंत्राटी पद्धतीनं भरण्याचा अध्यादेश काढलाय. सरकारच्या या निर्णयावरून सर्व स्तरातून टीका केली जाते. विरोधकांनी तर सत्ताधाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात हल्लाबोल सुरू केलाय. यावर उत्तर देताना हा निर्णय मविया सरकारच्या काळात झाल्याचा दावा अजित पवारांनी केलाय. सरकार करणार असलेली कंत्राटी भरती तात्पुरत्या स्वरूपात असल्याचं त्यांनी म्हटलं. तो निर्णय मागच्या सरकारच्या काळात आहे. त्या काळामध्ये कुणाकुणाच्या सह्या आहेत हे देखील मी दाखवायला तयार आहे. चुकीचा सांगू नये, त्यावेळेस त्याला विरोध झाला होता. मला तर पुढच्या कालखंडामध्ये सरकार हे कंत्राटी पद्धतीनं चालवायची वेळ येईल. सरकारी नोकर भरतीच्या कंत्राटीकरणाचा शासन निर्णय रद्द करावा आणि तलाठी भरती स्थगित करून फेरपरीक्षा घ्यावी या मागणीसाठी पुण्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या परीक्षार्थींनी पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार 9 आमदारांसह सत्तेत सहभागी झाले. या घटनेला जवळपास 2 महिन्यांचा कालावधी उलटून गेला. या दरम्यान शरद पवार आणि अजित पवार गटाच्या नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. ही राजकीय लढाई सुरू असताना पवार काका पुतण्यानं एकत्र यावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मांजरीतल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी एकत्र येतील अशी चर्चा होती. मात्र या बैठकीला शरद पवारांनी हजेरी लावली, पण अजित पवारांनी मात्र दांडी मारली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बाहेर लावलेला एक बॅनर चर्चेचा विषय ठरला. या बॅनरवर लहान तोंडी आज घेतो मोठा घास, महाराष्ट्राला लागली आपल्या मनोमलिनाची आस असा मजकूर लिहिण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक सरचिटणीस अजित घुले यांनी हा बॅनर बनवलाय. कारण का राष्ट्रवादी सदैव विकासाला प्राधान्य देणारी पार्टी राहिलेली आहे आणि हे दोघे एकत्र राहिले तर विकास जास्त गतीने होईल. जनतेचे प्रश्न सोडवणं हे कर्तव्य आहे. त्या दोघांचं पटतं की नाही, ते एका ताटात जेवतात का, त्यांचे 2 ताटं असतात का. पुणे शहर परिसरात कधी भावी आमदार, भावी खासदार, भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अशात पवार काका पुतण्याच्या मनोमिलनासाठी लावलेल्या बॅनरची सध्या चर्चा रंगली आहे. मुंबईच्या जोगेश्वरीतील प्रस्तावित पंचतारांकित हॉटेल प्रकरणात ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. वायकरांसह त्यांच्या पत्नीवर आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केल्यानं हा विषय आता पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहे.
मुंबईतील जोगेश्वरीतल्या सुप्रीमो क्लबच्या जागेचा रवींद्र वायकरांनी गैरवापर केल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. पंचतारांकित हॉटेल्स बांधण्यासाठी रवींद्र वायकरांनी माहिती लपवल्याचा दावा सोमय्या यांनी केलाय. या प्रकरणी सत्र न्यायालयापाठोपाठ आता मुंबई उच्च न्यायालयानं रवींद्र वायकरांना दिलासा द्यायला नकार दिलाय. दुसरीकडे या प्रकरणात आता स्थानिक गुन्हे शाखेची एंट्री झाली आहे. जोगेश्वरी इथला भूखंड आणि हॉटेलचं बांधकाम या प्रकरणात पोलिसांनी रवींद्र वायकर यांच्यासह त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल केलाय. काल मध्यरात्री मुंबई पोलिसांनी माझ्या तक्रारीच्या आधारावर रवींद्र वायकर आणि मनीषा रवींद्र वायकरवर गुन्हा दाखल केला आहे. मुंबई हायकोर्टानं रवींद्र वायकर यांना 4 आठवड्यांची मुदत दिली आहे. या कालावधीत वायकरांना स्टे मिळवावा लागणार आहे. असं झालं नाही तर काही प्रमाणात झालेल्या बांधकामावर बीएमसी हातोडा चालवू शकते. परिणामी दिसायला रवींद्र वायकर अडचणीत असले तरी खरा संघर्ष ठाकरे गट विरुद्ध विद्यमान सत्ताधारी असा मानला जातोय. गोकुळ दूध संघाची वार्षिक सभा आणि गोंधळ हे समीकरण यंदाही कायम राहिलं. महाडिक आणि सतेज पाटील गट या सभेत आमने सामने येऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे वार्षिक सभा आखाडा असं निर्माण झालं. कोल्हापुरात गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण वार्षिक सभा पार पडली. या सभेपूर्वीच गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांकडून ठराव पाहूनच सभासदांना सोडलं जात असताना मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या सभासदांनी सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गोंधळ उडाला. यावेळी लावण्यात आलेल्या मंडपाच्या पत्र्यामधून सुद्धा सभासदांनी आत शिरण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी झालेली गर्दी पाहता पोलिसांना त्यांना आवरण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. यावेळी पोलीस आणि सभासदांमध्ये काही प्रमाणात झटापट झाली. इतिहासात पहिल्यांदा 11 रुपये गाईला आणि 10 रुपये म्हशीला दर देणारा हा मुस्लिम साहेबांनी बंटी साहेबांच्या माध्यमातून हा गोकुळला दिलेला आमच्या सभासदांना शेतकरी बांधवांना न्याय आहे. दरम्यान सभेच्या मार्गावर विरोधी महाडिक गटाकडून पोस्टरबाजी करण्यात आली. त्यावरून संचालक मंडळाला विविध प्रश्न विचारण्यात आले. गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नेहमीप्रमाणे सतेज पाटील आणि महाडिक समर्थकांकडून शक्ती प्रदर्शन आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अनंतनाग इथं दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय सैन्य दलातील 3 अधिकाऱ्यांना वीरमरण आलं. या हल्ल्यात कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिक धोंचक आणि पोलीस उपअधीक्षक हुमायूं भट्ट हे हुतात्मा झाले. कर्नल मनप्रीत सिंग आणि मेजर आशिष धोंचक यांना अखेरचा निरोप देण्यात आला. चंदीगडचे कर्नल मनप्रीत सिंग आणि पानिपतचे मेजर आशिष धौचक यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद मनप्रीत सिंग यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांचं मूळ गाव भडोजिया इथं ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. मनप्रीत यांना त्यांचा 7 वर्षीय मुलगा कबीरनं मुखाग्नी दिला. आर्मीचा गणवेश परिधान केलेल्या कबीरनं जय हिंद म्हणत वडिलांना अखेरचा सॅल्यूट केला आणि सगळं गाव हळहळलं. दुसरीकडे पानिपतच्या बिजोल या गावात मेजर आशिष धोंचक यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद आशिष धोंचक यांच्या अंत्ययात्रेत जवळपास 10,000 नागरिक सहभागी झाले. या अंत्ययात्रेवेळी आशिष यांच्या आई संपूर्ण रस्ता हात जोडून होत्या. माझा वाघ आलाय, मी रडणार नाही तर सॅल्यूट करणार, या वीरमातेच्या शब्दांनी सगळे गहिवरले. यावेळी शहीद आशिष यांची बहीण आपल्या वीर भावाला सॅल्यूट करताना पाहायला मिळाली. डोंबिवलीत काल रात्री आणि आज सकाळी देखील पावसानं हजेरी लावली. या दरम्यान एक जीर्ण झालेली इमारत कोसळली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झालाय. डोंबिवली पूर्वेतल्या आयरे दत्तनगर परिसरातील आदिनारायण नावाची इमारत कोसळली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं या इमारतीतील रहिवाशांना काल दुसरीकडे स्थलांतरित होण्याची नोटीस बजावली. केडीएमसीच्या नोटीसीनंतर काही कुटुंबांनी सुरक्षित स्थळी जाण्याचा निर्णय घेतला, तर अनेक कुटुंब अजूनही इमारतीत वास्तव्यास होते. या दरम्यान ही इमारत कोसळली. अग्निशमन दलाचे जवान, महापालिका प्रशासन, पोलीस घटनास्थळी तातडीने पोहोचले. बचाव पथकानं तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू केलं. तसंच इमारतीचा ढिगारा बाजूला करून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं. नाशिकमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट सुरू आहे. नाशिकमध्ये चोरट्यांनी पुरातन जैन मंदिरात चोरी केली. ही चोरी सीसीटीव्हीत कैद झाली. चोरट्यांचा पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातल्या सर्वतीर्थ टाकेत इथल्या श्वेतांबर आदेश्वर जैन मंदिरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी मंदिरातील 3 ते 4 मूर्त्या लांबवल्यात. चोरी केलेल्या सर्व मूर्त्या पंचधातूच्या आहेत. चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या चोरीच्या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.
गेली अनेक वर्षांची परंपरा असलेली मारबतची मिरवणूक आज नागपुरात निघाली. या निमित्तानं पिवळी आणि काळी मारबतीसह बडगे तयार करण्यात आले. इडापिडा टळो, रोगराई घेऊन ते बाजूला जाओ असं म्हणत मारबतच्या घोषणा सुद्धा दिल्या गेल्या. नागपुरात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक, पौराणिक आणि धार्मिक महत्त्व असलेला मारबत उत्सव साजरा केला जातो. पिवळ्या मारबतीला देवीचं रूप म्हणून पूजलं जातं. काळी मारबत हे दुर्जनांचं प्रतीक असल्याचं मानलं जातं. मारबत म्हणजे वाईट रूढी, परंपरा, अंधश्रद्धेचं दहन करणं आणि चांगल्या परंपरा, विचारांचं स्वागत करणं हा यामागचा उद्देश आहे. नागपूर शहरात सकाळच्या सुमारास मारबतच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर काळी आणि पिवळी मारबत समोरासमोर आल्या. यावेळी हजारो जणांनी गर्दी केली होती. मारबतची ही मिरवणूक पाहण्यासाठी विदर्भ, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील नागरिक मोठ्या संख्येने येतात. जगभरात प्रसिद्ध असलेला बडग्या मारबत उत्सव आणि मिरवणूक हा प्रकार फक्त नागपुरात पाहायला मिळतो. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या.